शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय, जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त, ओम नमः शिवाय। तर आजचा जो व्हिडिओ आहे खूप सुंदर आणि जर आपल्या कुठल्या तरी छोट्याशा गोष्टींनी कुणाचं तरी आयुष्य चांगलं काहीतरी बदल होत असेल कुणाच्या तरी आयुष्यात, तर ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि तुम्ही जरी मला म्हटला तरी पण ह्या गोष्टी आई घडवून आणत आहेत, हे मी प्रत्येक वेळेला म्हणता। आणि हे आईचं घडवून आणत आहेत, आपण कुणीही नाही आहे, फक्त मी व्हिडिओ बनवता, मी एक माध्यम आहे, हे प्रत्येक वेळेला सांगता आणि हे खरं आहे। तर प्रत्येक व्हिडिओमधून सांगता, कारण रोज एक थोडे तरी सबस्क्रायबर वाढत असतात आणि कुणीतरी नवीन बघत असते, तर प्रत्येकाला ही गोष्ट पहिल्यांदाच कळावी की हे सगळं जे आहे ते आई घडवून आणत आहे। तर आजचा व्हिडिओ खूप सुंदर, आणि काल मला बरेच फोन आले पण मी रिसीव नाही केले। शुक्रवारपर्यंत प्लीज जे आहेत व्हिडिओ ते मी अपलोड करते, आणि नंतर मग शुक्रवार नंतर तुम्ही जर कॉल करेल तसे मी व्हिडिओ अपलोड करेन, म्हणजे तुमचे जसे अनुभव असतील तसे व्हिडिओ अपलोड करीन। तर आत्ता प्लीज म्हणजे कुणाचे नाही मी फोन घेऊ शकत, का तर आहे हे व्यवस्थित आधी म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या, नंतर मग हे करू। त्याच्यानंतर एक कॉल होता दादांचा एका, तर ते म्हणत होते, म्हणजे ताईंचा प्रश्न होता, दादा विचारत होते, तर ते म्हणत होते की माझ्या पण बायकोचं चॅनल आहे आणि तर मॉनिटाईज वगैरे आमचे म्हणजे 800-900 सबस्क्रायबर झालेत, तर चॅनल मॉनिटाईज वगैरे कधी होतं आहे? तर 1000 सबस्क्रायबर जरी झाले तरी 4000 वॉच टाईम लागतात। ते विचारत होते मला पेमेंट झालं आहे का तुमचं? तर पेमेंट लगेच होत नसतं, मला पेमेंट चालू झालेलं आहे पण ते अजून हातात आलेलं नाही। $100 जोपर्यंत जमा होत नाहीत आपले तोपर्यंत आपल्याला पेमेंट मिळत नाही। तर मला अजून पेमेंट मिळालेलं नाही, मिळालं तर मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांबरोबरच शेअर करणार ते, असं काही नाही आहे। पण अजून पेमेंट वगैरे म्हणजे चालू झालेलं आहे माझं पेमेंट, पण $100 झाल्याशिवाय ते पेमेंट आपल्याला रिसीव होत नाही, आपल्याला मिळतच नाही ते। तर हे असं आहे। तर अनुभवाकडे येते, तर अनुभव जो आहे ज्योती दमानेच आहे आडनाव, तर त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। म्हणजे ती ॲक्च्युली मुलगीच आहे, आरेतुरी करायला काय हरकत नाही आहे, म्हणजे लग्न झालं म्हणजे खूप मोठी आहे असं नाही आहे, ते खूपच छोटी आहे। तर ती 12वी पास झाली आणि तिचं लग्न लगेच केलं। तर तिला पुढं शिकायचं होतं आणि जॉब वगैरे करायचा होता, पण घरच्यांनी तिचं लग्न केलं, का तर परिस्थिती तशी म्हणजे एवढी काय बेताची होती, असं काय खूप चांगलं खूपच वाईट असं पण नव्हतं, बेताची म्हणतात ती परिस्थिती होती आमची। त्यामुळे वडिलांनी लगेच लग्न केलं आणि मला आईंचा मार्ग, ती म्हणते मला आईंचा मार्ग काहीही माहीत नव्हता। तर ती म्हणता की लग्न झालं माझं आता 6 वर्ष झाली म्हणते ती लग्न होऊन, तर लग्न झाल्यावर मला एक मुलगी झाली म्हणतात, माझी मुलगी आता 4 वर्षाची आहे। तर ती म्हणते की ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला बरेच वर्ष मला खूप त्रास होता म्हणता घरी। तर ती म्हणते की आत्ता या 7 ते 8 महिन्यापासून मी तुमचे व्हिडिओज बघायला लागले आणि मी आईंच्या मार्गात आले, तुमच्यामुळं मी आईंच्या मार्गात आले। तर माझ्यामुळं असं काही नाही आहे, आईंनी कुणाला कधी मार्गात आणायचं हे त्यांनी ठरवून ठेवलेलं असते, कुठलेही गुरु असू द्या त्यांनी ठरवून ठेवलेलं असतं, ही व्यक्ती माझ्या मार्गात येणार आहे आणि तिला कधी आणायचं हे त्यांनी ठरवून ठेवलेलं असतं। तर ती म्हणता ज्या वेळेला मी तुमचे व्हिडिओ बघायला लागले त्यावेळेला मी माहेरी भांडून गेलेले होते, म्हणजे असं बऱ्याच वर्षात कितीतरी वेळा व्हायचं म्हणतं की मी माहेरी भांडून जायची आणि माझ्या मुलीलासुद्धा मला घेऊन जाऊ द्यायची नाही। ज्या वेळेला मी जायची त्यावेळेला माझ्या मुलीलासुद्धा माझ्यासोबत पाठवायची नाहीत। ती छोटी इतकी मुलगी माझी आणि मला इतकी आठवण यायची, का तर त्या मुलीपोटी ती काही राहणार नाही, येणारच, तिला पर्याय नाही असं म्हणून त्या मुलीला पण त्यांनी माझ्याबरोबर पाठवायची नाहीत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते म्हणतात की ती म्हणते की मला बाकी काही नाही,
माझं लहान वयात लग्न झालेलं होतं. 12वी पास झाल्यानंतर लगेच माझं लग्न झालेलं होतं. तर माझं वय असं खूप जास्त मोठं नव्हतं. मग मला एवढं जास्त समज नव्हती. स्वयंपाक करताना वगैरे जेवण वगैरे जास्त बनलं. किती पण प्रयत्न केला तरी 1-2 चपाती माझ्याकडून जास्त व्हायच्याच. तर ते संध्याकाळी जेवताना मला खायला लागायच्या. मग मला समजा आता 2-2 चपात्या मी नाही खाऊ शकायची. मला थोडासा भात गरम घ्यावा वाटला, काय घ्यावं वाटलं तर मला घेऊ द्यायची नाहीत. ते शिळं राहिले ना तू संपव, का तर तू केलेस ते. असं म्हणून रोजच्या रोज मला शिळं. मग रात्रीचं उरलं की मी सकाळी खायचं, सकाळी जर उरलं संध्याकाळी खायचं. सगळेजण ताजं खायचे आणि मला म्हणजे मी नवऱ्याला पण देऊ द्यायचे नाहीत. बाहेर काम करतो आहे, दिरांना पण देऊ द्यायचे नाहीत. बाहेर काम करतो आहे, सासू सासरे, आम्ही म्हातारे आहे, आम्ही नाही खाणार. मग मुलीला माझ्या देते ते पण नाही, लहान मुलाला देतीस काय, आणि मग मलाच ते खायला. म्हणजे रोजच्या रोज हा कार्यक्रम. आणि मला खूप राग यायचा. म्हणजे सगळ्यांसाठी ताजं ताजं बनवायचं, खूप चांगलं जेवण बनवायचं आणि मला कधीच खायला मिळायचं नाही. मला आणि जेवताना भात खावंसं वाटायचा, पण भात तर खायलाच मिळायचं नाही. का तर उरलेल्या शिळ्या चपात्या, शिळ्या भाकरी काय जे असेल ते खायचं आणि मग ताजं काहीच खायला मिळायचं नाही. ह्या गोष्टींचा मला फार त्रास व्हायचा. दुसरी गोष्ट म्हणजे ती म्हणते की धुणं वगैरे धुवायला लागलं, समजा निरमा जास्त पडला किंवा काय हे झालं तर सासूबाई येऊन असं वाटेल तसं बोलायच्या की तुझ्या घरनं येते का, हे असे शब्द वापरले जायचे. तर ह्या गोष्टींचा मला राग यायचा. मी अधूनमधून सारखी रागानं निघून माहेरी जायची. तिथं रडायची, का तुम्ही माझं लग्न केलं आहे, का तुम्ही एवढ्या लवकर, मला जॉब करायचा होता. तर ती म्हणत्या की ज्या वेळेला मी आईंच्या मार्गात आले तर त्यावेळेला मी तुमचे व्हिडिओ बघून मी हे आहे ना दत्ताराधना पण मी करायला लागले म्हणते ती. दत्ताराधनेचे पण हे मी करायला लागले. त्याच्या आधी फक्त तुम्ही दत्ताराधनेचं ज्या वेळेला अपलोड केलं आहे त्याच्या आधी मी तुमचं 15 मिनटाचं म्हणता ती नामस्मरण आहे ना, ते 15 मिनटाचं नामस्मरण आणि बालोपासना हे दोन्ही करत होते म्हणत्या. आणि आत्ता तुम्ही ज्यावेळेपासून दत्ताराधना अपलोड केलेली आहे त्यावेळेपासून दत्ताराधना मी दर गुरुवारी पण करायला लागलेली आहे असं ती म्हणता. तर ती म्हणता ज्या वेळेला मी 15 मिनटाचं नामस्मरण आणि बालोपासना करायला मला अजूनसुद्धा आईंच्या मंदिरात मी अजूनसुद्धा कधी गेलेले नाही ती म्हणत्या. तर मी तिला सांगितलं आहे, मी म्हटलं आहे की एक शाखा बघ कुठलीही तुझ्या गावात, सासर माहेर कुठं असेल तिथली शाखा बघ आणि एकदा तरी म्हणजे महिन्यातून एकदा तरी शाखेत जाऊन की मी आईंच्या मार्गातली आहे. मग नंतर आईंच्या कृपेनं तुझ्या मिस्टरांना सगळ्यांना अनुग्रह वगैरे पण मिळेल, सगळं चांगलं होईल म्हटलं. मग ती म्हटली की ज्यावेळेला मी आईंच्या मार्गात आले तर त्यावेळेला इतकं माझं मन माहेरात होते, इतकं माझं मन विषण्ण होतं, मला काहीच असं हे वाटायचं नाही, आनंद वाटायचा नाही कशात. आणि दर थोड्या दिवसांनी मी अशी सारखी आधेमध्ये यायची. त्यामुळं घरी पण आता सगळं माहितीच पडलेलं होतं म्हणले, माहेरात पण. आणि मग मीच परत बॅग भरायची, निघून जायची परत. आणि थोड्या दिवसांनी कोण न्यायला यायचं नाही, काय नाही. पण म्हटली ज्यावेळेला मी हे करायला लागले त्यावेळेला 2.5 महिन्यानंतर माझे मिस्टर पहिल्यांदा म्हटले मुलीला घेऊन मला न्यायला आले. काय मला माहिती नाही म्हटले तिथं काय झालं किंवा हे मी विचारलं पण नाही, का तर तेवढी विचारण्याचं हे पण नाही म्हटले. तर म्हटली पण 2.5 महिन्यानंतर, बरोबर 2.5 महिने झाले असतील म्हटले, त्यावेळेला माझे मिस्टर मला मुलीला घेऊन मला भेटायला म्हणून आले आणि त्यांनी म्हटले की बॅग भर आणि जाऊया. तर हे पहिल्यांदा घडलं म्हणले इतक्या वर्षात. मी सारखी रुसून यायची, हे व्हायची, पण परत माझं मीच जायची इतक्या वर्षात. आणि त्यावेळेला माझ्या आईलासुद्धा खूप भारी वाटलं म्हणले. आणि आई पण म्हटली की खरंच. आणि ती आत्ता मला बोललीसुद्धा, मी माहेरी ज्यावेळेला पण जाईल आईला माझ्या तुमच्याबरोबर बोलायचं आहे आणि आईबरोबर नक्की तुम्ही बोला. तर म्हटलं नक्की बोलेन. तर ती म्हटली, मग मला आश्चर्य वाटलं म्हणली की पहिल्यांदा नवरा आपल्याला रुसलो आहे म्हणून आपण न्यायला आला आहे आणि मुलीला पण सोबत घेऊन आला आहे, नाहीतर मुलीला तर कधीच नाही म्हटली, त्यांनी पण यायच्या नाहीत आणि मुलीला तर लांबच.
मग हे आल्यानंतर मग मी म्हटलं कसं काय हे, आणि मी जाऊन आईंच्या पाया पडले. म्हणली आई तुमची कृपा आहे ही खरं, असं म्हणून मी आईंच्या पाया पडले. आईला पण खूप भारी वाटलं. आणि मग मला काय झालं मला माहिती नाही म्हटले ती, पण त्या दिवशी मला फार रडायला आलं. आणि मी म्हटलं मला खाण्यापिण्याची सुद्धा जर तुमच्या घरात हे नसेल, सत्ता नसेल, मला मी काम करणार दिवसभर, पण मला ताजं अन्न तुम्ही खाऊ, तुमचे आईवडील किंवा तुम्हीसुद्धा कधी म्हणत नाही की ती लहान आहे अजून आणि असू दे, कमी जास्त झालं तर सगळे मिळून खाऊया, नाहीतर आम्ही दोघं खातो, तुम्ही कोण नको, आम्ही दोघं खातो, असंसुद्धा तुम्ही म्हणू शकत नाही तुमच्या घरच्यांपुढं, असं मी बोलले म्हटले. आणि मला यायचंच नाही, म्हणजे न्यायला आल्यात ह्या गोष्टीचं मला आतून चांगलं वाटत होतं, जावं असं वाटत होतं, पण माझ्या तोंडातून तसं गेलं म्हणले. मग हे आईंनी बहुतेक ते तसं तोंडातून माझ्या घालवलं ती म्हणत्या. आणि मग झालं असं की माझे मिस्टर बोलले तुला इथून पुढं खाण्यापिण्याच्या बाबतीत कुणी काय बोलणार नाही, मी सांगेन सगळ्यांना, आणि जेवण जरी जास्त कमी झालं तर आपण खाऊ. आणि हे इतक्या वर्षात पहिल्यांदा झालं म्हणतात. फक्त 2.5 महिने, म्हणजे हे जे आहे ना प्रारब्धाचे भोग जे असतात ते कमी करतात गुरु, पण आपली उपासना कितपत आहे, आपले प्रारब्धाचे भोग कितपत आहेत, ह्याच्यावरती आपल्याला अनुभव लवकर येतात. काही काही वेळेला आपण 5-5, 6-6 वर्ष आपण म्हणतो मी सेवा उपासना करते पण मला अनुभव येत नाही आहे. काय येत नाही आहे, कुठेतरी प्रारब्धाचे भोग आणि आपल्या उपासनेत सुद्धा हे काही काही वेळेला उपासना कमी करतात, पण ती इतकी मनापासून झालेली असतात काही काही लोकांची की आई पटकन येतात धावून. ही गोष्ट आहे, त्याला यावंच लागते, असं हे आहे. तर इतक्या लवकर तिला अनुभव आला का, तर तिचे प्रारब्धाचे भोग पण संपलेले असणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची उपासना खूप चांगली झालेली असणार आहे. हे थोडी जरी झालेली असणार आहे तरी पण ती खूप चांगली झालेली असणार आहे, की जी अगदी मनापासून आईंच्या चरणापर्यंत एकदम पोचली असणार आहे. तर ती म्हणता उपासना मात्र मी अगदी मनापासून करत होते, ती पण म्हणता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग मला असं म्हटल्यावर जरा थोडा जास्त कॉन्फिडन्स आला, ते म्हणता. मग ती म्हणता आधीचं मग मी बोलायला सुरुवात केली की मला पण मन आहे आणि मी 12वी शिकलेली, आईवडिलांनी पण माझा विचार नाही केला, मला जॉब करायचा होता, हे करायचं होतं. तर त्यावेळेला काय माझे मिस्टर बोलले ते आता जाऊ दे, जॉब वगैरे आता काय नाही करता येत आपल्याला, आणि तू चल आणि इथनं पुढं काय हे होणार नाही, मी हे करतो. तर मी जाता जाता म्हटली मी आईंचं हे ना यूट्यूबवर मी एका ताईंचं बघता आणि मी हे करायला लागला आणि मला चांगलं वाटते, मला छान वाटते, आणि घरी गेल्यावर मी करणार. आणि मला परत काय म्हणायचं नाही कोणी की काय हे नवीन काढलं आहे वगैरे असलं काय हे करणं. तर ह्याने म्हटले कुणाला न सांगता तुझं तू कर, असं म्हणले. आणि नंतर ती म्हणता की मी घरी आल्यावर त्याच्यानंतर खरंच आजपर्यंत मला जेवणाच्या बाबतीत, म्हणजे त्यांनी आधीच काहीतरी तिथं सांगून वगैरे ठेवलेलं असणार आहे, जेवणाच्या बाबतीत वगैरे आजपर्यंत मला सासूबाई अजून कधी आत्ताही बोलत नाहीत. आणि जास्त कमी झालं तर सगळेजण माझ्या धीरांना पण देतात आणि माझ्या मिस्टरांना पण देतात, मला पण देतात. आमच्या सासू सासरे तेवढे खात नाहीत म्हणले. आता जेवणाच्या बाबतीतलं हे नाही आहे, फक्त निरमा वगैरे अजून कधीमध्ये मला बोलणं खावं लागतं आहे, ती गोष्ट वेगळी म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणता की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यानंतर आल्यानंतर मी कधी ह्या अजूनही, म्हणजे ती म्हणता अजूनही जास्त कुणाला माहिती नाही आहे की ही काहीतरी वाचायला लागला, पण ही काय करतात ते काय त्यांनी एवढं जास्त लक्ष देत नाही आहेत म्हणता. पण ती काहीतरी म्हणजे वाचता, कुठल्या तरी देवाचं वाचता, एवढंच त्यांना माहिती आहे म्हणता की त्यांनी कोणी एवढं लक्ष देत नाहीत. माझ्या धीरांना वगैरे तेवढं माहिती आहे की ही आईंचं हे करायला लागलेले आहे म्हणून, मिस्टरांना धीरांना तेवढं माहिती आहे म्हणता. तर ती म्हणता त्याच्यानंतर 2 ते 2.5 महिन्यानंतर, म्हणजे हे 4-5 महिन्याचा हा सगळा खेळ आहे.
2 ते 2.5 महिन्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे मी त्याच्यानंतर लगेचच मी म्हणते 1 महिन्याने मागं लागलेले की काय होतं मी जॉब करते आणि तेवढेच पैसे पण होतील, छान हे होईल, मला पण छान वाटेल, मला फार इच्छा होती जॉब करायची वगैरे. तर तिचे मिस्टर वगैरे म्हणत होते आईला सांगायला पाहिजे आणि बघू नंतर बघू असं हे कर. पण एवढ्या लवकर कन्व्हिन्स होतील मला तर वाटत होतं म्हणते की वर्ष जाईल ह्या गोष्टीला. पण हे 2-2.5 महिन्याच्या पिरियडमध्ये परत लगेच म्हणजे मी कन्व्हिन्स करायला सुरुवात केल्यानंतर 1.5 महिन्यातच म्हणते ती की कन्व्हिन्स झाले पण आणि त्यांनी आईला सांगितलं पण. मग सासूबाई आडेवेडे मग कोण घरातलं करणार, काय करणार. तर माझे मिस्टर पहिल्यांदा इतक्या वर्षात म्हटले आई थोडंसं जे घरचं काहीतरी असेल म्हणजे बसून करण्यासारखं भाज्या वगैरे हे ते, नाहीतर लसूणसुद्धा मला कुणी निवडून देत नव्हतं म्हणतात. ती आईंची इतकी कृपा आहे म्हणता. आणि भाज्या वगैरे हे ते असं साधं वगैरे जे काय असेल ते तू करत जा. ती स्वयंपाक वगैरे आवरून तिचं ती जाईल सकाळी. आणि त्यांनी म्हणता मला शोरूममध्ये 2 व्हीलरचं शोरूम आहे तिच्या गावामध्ये, तर त्या शोरूममध्ये मला जॉब मिळाला. माझा जॉब इतका छान आहे आणि मला त्यांचे ड्रेस कोड वगैरे असतात तर ते घातल्यानंतर आणि मला ॲक्टिवा पण घेतली मला, ॲक्टिवा नाही सॉरी ॲक्सेस पण घेतली मला म्हणते ती. आणि त्यामुळं मला एक वेगळा कॉन्फिडन्स आला आहे. माझी मुलगी पण आता घरचे सांभाळतात आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्या. म्हणजे मला वाटत नाही म्हणतात, मला असं वाटायला लागलं हे मी स्वप्नात आहे. मग मी म्हटलं स्वप्नात नाही आहे खरंच आहे, पण सेवा आणि नेम चुकवू नको. तर ती म्हणते की नेम वगैरे मी काही चुकवत नाही, ते मी बरोबर नेमानं करायला लागले आणि अजिबात मी नेम हा सोडणार नाही. आणि पण खरंच तुम्हाला खूप थँक्यू म्हणायला लागली ती. आणि तुमच्यामुळं मी खूप चांगल्या मार्गात आले, तर माझ्यामुळं काही नाही आहे. मी परत सगळ्यांना सांगते माझ्यामुळं काही नाही आहे. आईने ठरवलेलं असते कुणाला कधी मार्गात आणायचं आणि कुणाला कधी कुठली गोष्ट द्यायची. तर हे असे अनुभव असतात. खूप भारी वाटलं मला तिचा अनुभव ऐकून. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येत राहू देत आणि सगळ्यांना आईंची कृपा सगळ्यांवर लवकरात लवकर होऊ दे, सगळ्यांचं खूप छान होऊ दे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.